आज मी बनवलेलं आहे ग्रिल्ड सँडविच, तेही घरच्या घरी। तर त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काकडी, टोमॅटो, कांदा, सिमला मिर्च। तर सर्व काही असे गोलाकार पातळ आपल्याला कट करून घ्यायचे आहेत। कांदा असा गोलाकार कट केल्यानंतर हाताने मोकळा करून घ्यायचा आहे। चटणी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत भाजलेले शेंगदाणे, 4 हिरव्या मिरच्या, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर, पुदिना, जिरे, हळद पूड आणि चवीनुसार मीठ। तर आपण याची चटणी बनवून घेणार आहोत। बटाटे उकडून स्मॅश केलेले आहेत, त्याच्यामध्ये चवीनुसार तिखट, मीठ घालणार आहोत आणि थोडीशी जी चटणी होती मगाशी बनवलेली तीही बटाट्यामध्ये मिक्स करणार आहोत। ब्रेडला लावण्यासाठी पिझ्झा सॉस आणि मेयोनीज दोन्ही एकत्र करून ब्रेडच्या स्लाइसला असे लावून घ्यायचे आहे। त्यानंतर बटाटा आणि जी शेंगा चटणी होती सुद्धा लावून घ्यायची आहे। सगळे काप जे आपण बनवले होते टोमॅटो, कांदा, सिमला मिर्च तेही घालायचे आहे। त्याच्यावरती चीज किसायचं आहे। ब्रेडच्या दुसऱ्या स्लाइस वरती फक्त शेंगा चटणी लावून घ्यायची आहे। त्यानंतर सँडविच पॅन वरती दोन्ही बाजूला तूप लावून ते सँडविच आपण ह्याच्यामध्ये ठेवून देणार आहोत। ग्रिल करण्यासाठी अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये आपले सँडविच ग्रिल होतात। रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करा।